कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कोरोनाची तिसरी लाट कधीही येऊ शकते अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आपण सातत्यानं ऐकतोय. मात्र राज्य आणि देशातली सध्याची स्थिती पाहिली तर रुग्णवाढीत आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट दिसते. आणि त्याच अनुषंगानं या संसर्गाची सद्यस्थिती आपल्याला काय सांगते हे उलगडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. आवटे सर, नमस्कार. नमस्कार सर. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. सर, गेल्या काही दिवसांमध्ये राज्य आणि देशात कोरोनाचे दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. खरं तर ही दिलासादायक बाब आहे आणि त्याच अनुषंगानं या मुलाखतीच्या सुरुवातीला या घसरत्या आलेखाविषयी आपल्या श्रोत्यांना आपण कसं समजावून सांगाल? एकूण आपण जर वेगवेगळे जे या आजारातील रुग्णासंदर्भातील निर्देशांक आहेत ते जर आपण पाहिले तर निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल की दुसरी लाट ही ओसरलेली आहे. म्हणजे दैनंदिन रुग्णसंख्या जी कधी काळी 70,000च्या घरामध्ये होती ती आता साधारणपणे 1000 ते 1400च्या घरामध्ये आलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रयोगशाळा चाचण्या आपण करायचो त्या 100तल्या जवळपास 24 ते 25 चाचण्या पॉझिटिव्ह येणं, म्हणजे 25% पॉझिटिव्हिटी असण्यापासून ते आता आपण जर बघितलं तर आपली पॉझिटिव्हिटी ही 2% आणि त्यापेक्षाही कमी आलेली आहे. आणि जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की जेव्हा तुमची अशी रुग्णसंख्या बाधित होण्याचं प्रमाण जे आहे, शेकडा प्रमाण चाचण्यांमधलं ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह रेट, तो जर 5%पेक्षा कमी आला तर निश्चितपणे लाट ओसरलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याच्यामुळं हे सगळं जर आपण पाहिलं आणि विशेषतः मागच्या काही दिवसांच्या मध्ये मृत्यूचं जे प्रमाण आहे ते सुद्धा 1 ते 1.5च्या आसपास आहे. त्यामुळं या सगळ्या निर्देशांकाचा विचार करता आपल्याला असं दिसतं आहे की दुसरी लाट ही ओसरलेली आहे. आपण जर बघितलं तर मागच्या जवळपास 500 ते 550 दिवसामधला सगळ्यात किमान आकडा दैनंदिन रुग्णाचा जो आहे जो 1000 पेक्षाही कमी आहे आणि तो 6 मे नंतरचा सगळ्यात कमी आकडा आहे. तो आपण साधारणपणे मागच्या 26-27 ऑक्टोबरला नोंदवला. तो दिवसामध्ये केवळ 889 रुग्ण संपूर्ण राज्यामध्ये आढळले. त्या दिवशी 14 जिल्ह्यांनी एकही रुग्ण नोंदवला नाही तर 12 जिल्ह्यामधले रुग्णसंख्या जी आहे ती एक आकडी होती. आणि या दिवशी आपण जर बघितलं तर मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी हे 4 जिल्हे वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोविडमुळे झालेला मृत्यू त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे या दिशेनं आपण चाललेलो आहोत की आता खूप तुरळक स्वरूपामध्ये आपल्याला रुग्णसंख्या आणि मृत्यू दिसत आहे. हा त्यातला एक अत्यंत सकारात्मक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, या उत्तरातून तुम्ही आपल्याकडची स्थिती सुधारत असल्याची दिलासा देणारी बाब कळवलीत. दुसरीकडे जगातल्या काही देशांमध्ये मात्र विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती चांगली नसल्याचं चित्र आहे. याची आपल्याकडच्या परिस्थितीशी तुलना करता काय चित्र दिसतं असं सांगाल? जागतिक परिस्थिती जी आहे ती जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोविड ट्रेंड किंवा कोविडचे आलेख आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण एकूणच जर पाहिलं तर आपल्याकडं आग्नेय आशियामध्ये म्हणजे किंवा आशिया खंडामध्ये जी गोष्ट भारतामध्ये घडते आहे तीच पाकिस्तानमध्ये पण घडते आहे. म्हणजे पाकिस्ताननं परवा दिवसाला केवळ 600 केसेस आणि 9 मृत्यू रजिस्टर केले. त्यामुळे त्यांच्याकडे ही रुग्णसंख्या आणि मृत्यू खूप कमी होत आहेत. त्यामुळे आशिया खंडामध्ये एकूणच आपल्याला दिसतं आहे की रुग्णसंख्या कमी होते आहे. पण त्याच वेळी आपण जर बघितलं तर युरोपमध्ये विशेषतः इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, रुमानिया असेल या देशांच्या मध्ये विशेष करून रुग्णसंख्या अधिक आहे. तर युरोपमध्ये जवळपास दररोज 1 लाखाच्या घरामध्ये रुग्ण आढळत आहेत. तर अमेरिका खंडामध्ये जवळपास ते 4 लाखाच्या आसपास आहेत. त्याच्यामुळे तिकडं लाखाच्या घरामध्ये रुग्ण आढळत आहेत. आणि ब्रिटननं तर परवा साधारणपणे 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर त्यांच्याकडं 135 मृत्यू एका दिवसामध्ये झाले. त्यामुळं तिकडं पुन्हा एकदा हा आजार डोक्यावर काढतोय असं आपल्याला दिसतंय. तीच गोष्ट चीनमध्ये, रशियामध्ये पण करताना आपण पाहतो आहोत. चीनमध्ये विशेषतः आपण पाहिलं की आता अगदी 4 दिवसापूर्वी चीननं बेजिंग त्यांची जी राजधानी आहे
तिथं येण्यावर बरेचसे निर्बंध घातलेले आहेत इतर भागातून. त्याशिवाय वुहान आणि बेजिंग मधली जी मॅरेथॉन स्पर्धा आहे ती रद्द करण्यात आली. त्यामुळं आजच्या घडीला चीनमध्ये काही शेकड्यामध्ये जरी रुग्ण असले, रुग्णसंख्या फार मोठी नाही असं समजतं, पण तरी सुद्धा निश्चितपणे तिथं पुन्हा डोकं वर काढलेले असं आपल्याला दिसतं आहे. आता या सगळ्याची जी कारणं आहेत, म्हणजे हे जे वेगवेगळे आलेख आपल्याला दिसतात जगभरामध्ये, याचं कारण मुळात असं आहे की आपण जर पाहिलं तर आपल्यापेक्षा कोविडची सुरुवात ही युरोप आणि अमेरिकेमध्ये आधी झाली होती 3-4 महिने आधी, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा जो एकूण ट्रेंड आणि आलेख आहे तो आपल्या 2-3 महिने पुढे आहे. सर, तुम्ही कोरोना विषाणूतल्या जनुकीय बदलांचा महत्वाचा उल्लेख केलात. बाहेरच्या देशांमध्ये सध्या ज्या स्वरूपामुळे म्हणजे डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णवाढ दिसते ती आपल्याकडे आधीच घडून गेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तसा फारसा धोका नसल्याचं तुम्ही सुचवताय. यालाच धरून मला विचारावं असं वाटतंय की अजूनही या विषाणूत काही धोकादायक बदल होण्याची शक्यता आणि त्याच्यामुळे संसर्गाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता दिसते का? मागील जवळपास 6-7 महिन्यापासून जगभरामध्ये या विषाणूचं जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षण, ज्याला आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग सर्व्हिलन्स म्हणू, तो नियमितपणे सुरू आहे. आणि दिसतंय असं की मागच्या जवळपास 3.5-4 महिन्यापासून डेल्टा व्यतिरिक्त काही नवं घडताना दिसत नाहीये. म्हणजे विषाणू फारसा बदलत नाहीये. त्यामुळे डेल्टा आणि डेल्टाची वंशावळ किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये डेल्टा सबलिनिएज म्हणतो, याच्या पलीकडे काही महत्वाचा बदल दिसत नाही. म्हणजे आता सुद्धा ब्रिटनमध्ये जी एक नवी लाट आहे किंवा नवीन वाढ दिसते रुग्णसंख्येमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की आपण हे जे आहे की AY.4.2 या प्रकारचा जो विषाणू आहे की जो एका अर्थानं डेल्टाच आहे, डेल्टा सबलिनिएज आहे, तर तो तिकडं दिसतोय आपल्याला वाढताना. परंतु मुळामध्ये हा जो AY.4.2 विषाणू आहे त्याच्यामध्ये आणि मूळ डेल्टामध्ये फार मोठा फरक नाही. काही प्रमाणामध्ये प्रसाराचा वेग वाढलेला आहे, परंतु आजाराची तीव्रता किंवा गांभीर्य वाढलेलं नाही असं एकूण अभ्यास सांगतो. आणि अशा पद्धतीचे बदल हे अजून आपल्याकडे भारतामध्ये फार ठळकपणे होताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळं मागच्या काही महिन्यापासून जनुकीय दृष्ट्या विषाणू भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थिर असणं ही सुद्धा त्या अर्थानं एक चांगली बातमी आहे. सर, आता खरं तर या उत्तराच्या निमित्तानं आपण जी माहिती दिलीत त्यातनं या सगळ्यातनं आपली लवकरच सुटका सुद्धा होईल अशी आशा तुम्ही दिली असं मनापासून म्हणावंसं वाटतंय. पण या आशादायक परिस्थितीपर्यंत आपण जे आलोय त्यात लसीकरण मोहिमेचं किती योगदान आहे, लसीकरणानं किती महत्वाची भूमिका बजावली असं आपल्याला वाटतंय? आत्ताची जी दुसरी लाट आपल्याकडे ओसरली आणि तिसरी लाट याची शक्यता तुलनेनं कमी दिसते. या सगळ्यामध्ये लसीकरणाचा फार मोठा वाटा नाही हे गोष्ट खरी आहे. कारण की मुळामध्ये डेल्टा जो आहे त्याच्यामुळं ही लाट आल्यामुळं त्याच्या विरुद्ध जी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली त्याचा फायदा होऊन ही लाट ओसरते असं आपल्याला दिसत आहे. परंतु लसीकरणाचा आपल्याला दूरगामी फायदा होणार आहे. म्हणजे अधिकाधिक लोकांच्या मध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणं आणि पुढे येणारे जे काही लाटा आहेत किंवा रुग्णसंख्या वाढणं आहे भविष्यामध्ये, तर त्याच्या अनुषंगानं लसीकरणाचा फायदा आपल्याला होतो आहे. परंतु ही आत्ताची लाट आपली ओसरली त्याच्यामध्ये लसीकरणापेक्षाही नैसर्गिक प्रतिकारशक्तीनं जास्त भूमिका अदा केलेली आहे असं जॅकॉब जॉन सारख्या तज्ञांचंही म्हणणं आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे सगळ्यामध्ये आपले सगळे कोविडच्या अनुरूप वागणं, लसीकरण या सगळ्यांचाच वाटा त्याच्यामध्ये आहे. फक्त तो वेगवेगळ्या फेजमध्ये कमी जास्त स्वरूपाचा आहे एवढंच. सर, ज्या चीनमधनं हा आजार सुरू झाला तिथेही पुन्हा एकदा या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय अशी माहिती मगाशी तुम्ही दिलीत आणि म्हणून तिथे काही ठिकाणी निर्बंध लावायला लागले असल्याचंही तुम्ही म्हणालात. दुसरीकडे आपल्याकडे परिस्थिती दिलासादायक वाटते असंही तुम्ही वारंवार आजच्या मुलाखतीतनं सुचवताय. याला धरूनच पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतोय, सर बघ आपल्याकडे तिसरी लाट येईल किंवा नाही येणार, किंवा संसर्गाचं प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लावण्यासारखी परिस्थिती येऊ शकते, याविषयी तुमचा अंदाज काय आहे? हा प्रश्न म्हणजे आपल्या मनामध्ये ती जी भीती आहे की ती जी बहुचर्चित तिसरी लाट येणार आहे का, तर मला वाटतं की त्याचं जे उत्तर आहे तेच याचं उत्तर आहे की तिसऱ्या लाटेबद्दल आपण खूप चर्चा केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण तयारीही करतो आहोत. म्हणजे आपण नेहमी जे इंग्रजीमध्ये म्हणतो की होपिंग फॉर द बेस्ट बट प्रिपेरिंग फॉर द वर्स्ट, त्याच्यामुळं तयारी आपण करतोच आहोत. परंतु सध्या जे एकूण सगळं गणित दिसतं आहे, वातावरण दिसतं आहे, जी काही गणितीय प्रारूप ज्याला सांगतं आहे मॅथमॅटिकल मॉडेल्स, त्याच्यावरून भारतामध्ये नजीकच्या काळामध्ये फार मोठी लाट, तिसरी लाट किंवा मोठी लाट येण्याची शक्यता थोडी कमी झालेली आहे. जसं आपण म्हटलं की
मुळामध्ये नैसर्गिक संसर्गाचा जो मोठा परिणाम झालेला आहे लोकसंख्येवर तो एक भाग आहे, लसीकरणाचा फायदा आहे. तर या सगळ्यामुळं आणि तिसरा जो मुद्दा आहे की व्हायरस बदलत नाहीये सध्या. तर या तिन्ही कारणामुळं भारतामध्ये निकटच्या भविष्यामध्ये फार मोठी लागायची शक्यता कमी आहे. काही प्रमाणामध्ये वातावरणातला काही पोषक बदल किंवा एखाद्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की विशिष्ट काही घडामोडी की ज्याच्यामुळं काही स्थानिक ठिकाणी काही प्रमाणामध्ये 5-10% लोकसंख्येमध्ये वाढ होणं अशा गोष्टी संभवू शकतात. परंतु फार व्यापक आणि मोठी अशी लागायची शक्यता सध्या तरी नाही असं तज्ज्ञही म्हणतायत. म्हणजे डॉक्टर शाहिद जमील असतील, डॉक्टर गगनदीप कांग सारख्या व्यक्ती असतील, यांचंही म्हणणं आहे की भारतामध्ये हा जो आजार आहे तो पॅन्डेमिक कडून एंडेमिक कडे वाटचाल करतो आहे. सर, खरं तर कोरोनाची तिसरी लाट कोणालाच नको आहे आणि तुम्ही जी आता माहिती दिलीत तसंच घडो हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. या मुलाखतीत तुम्ही बऱ्याचदा एंडेमिक या शब्दाचा वापर केलाय. जेव्हापासून या संसर्गानं शिरकाव केलाय तेव्हापासून आपण पॅन्डेमिक या शब्दाच्या भोवतीच वावरतोय. हा एंडेमिक शब्द मात्र सगळ्यांनाच आवडेल, त्यालाच धरून मला विचारावंसं वाटतंय. सर, जर तिसरी लाट येण्याची शक्यता इतकी धूसर झाली आहे, आपल्याकडे रुग्णसंख्येवरती एवढं नियंत्रण आलेलं आहे, तर मग आपली मास्कपासून सुटका कधी होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता ही मुलाखत ऐकत असलेल्या श्रोत्यांच्याही मनात आहे. त्यांच्या या उत्सुकतेला काय उत्तर द्यावंसं वाटतंय? अगदी बरोबर. आपण जेव्हा म्हणतो आहे की एंडेमिक कडे जातो आहोत तेव्हा मुळामध्ये याचा अर्थ असा आहे की कुठलाही असा काही एखादा क्षण किंवा दिवस असणार नाही की ज्या दिवशी कोविडचे रुग्ण शून्य असतील किंवा कोविडचा आपण पूर्णपणे निपात केलेला आहे. त्यामुळे कोविड काही प्रमाणामध्ये आपल्यासोबत राहील. एंडेमिकचा अर्थ असा आहे की तुरळक स्वरूपामध्ये तो आजार नियमित स्वरूपात आढळत राहणं. साधारणपणे लोकसंख्येची घनता, वातावरण, पोषक वातावरण जसं की हिवाळा पावसाळ्यामध्ये काही रुग्ण वाढणं. तर अशा पद्धतीनं जेव्हा एखादा आजार एखाद्या विशिष्ट भूभागामध्ये नियमित स्वरूपात आढळत राहतो तेव्हा त्याला आपण तो आजार त्या भागातला एंडेमिक आजार आहे असं म्हणतो. जसं आपण पाहिलं की 2009 मध्ये आपल्याकडे स्वाईन फ्लूचं पॅन्डेमिक आलं होतं आणि ते 2-3 वर्ष असं जोरात चाललं, वेगामध्ये चाललं. आणि आता काही स्वाईन फ्लू हे काही पॅन्डेमिक नाही, परंतु तरीही आपल्याकडे वर्षाकाठी साधारणपणे 400-500 कधी 1000 असे रुग्ण स्वाईन फ्लूच्या वेगवेगळ्या भागामध्ये आढळतात. तर याला आपण आजार एंडेमिक होणं म्हणतो. जसं आपल्याकडे मलेरिया आढळतो, मलेरिया हा एंडेमिक आहे, तर अधनं केसेस आढळतात. त्या पद्धतीने तो आढळत राहील, हा त्यातला एक भाग आहे. आता दुसरा भाग आहे की मास्क मुक्ती कधी होणार. तर स्वाभाविकपणे आपल्याला याच्यामध्ये 2 भाग आहेत की खरं म्हणजे रुग्णालयामध्ये काम करणारे जे आम्ही डॉक्टर आणि बाकीची मंडळी आहोत त्यांनी तर मास्क मुक्तीचा विचार करायचं कारण नाही, कारण की हॉस्पिटलमध्ये आपण जेवढे मास्कचा वापर करू ते चांगलंच आहे. म्हणजे हे केवळ स्वाईन फ्लू आणि करोना करता नव्हे तर टीबी सारखा आजार आहे, त्याच्यामुळे एकूण आरोग्याच्या अनुषंगानं चांगलं आहे. परंतु निश्चितपणे सामाजिक व्यवहारामध्ये मास्कचा वापर करण्याची गरज ही आता हळूहळू कमी होत जाईल आणि मला असं वाटतं की येत्या 5-6 महिन्यामध्ये जर सर्व घडामोडी आपण ज्या पद्धतीनं म्हणतो आहोत त्या पद्धतीने घडत गेल्या आणि विषाणूमध्ये फार मोठा बदल नजीकच्या भविष्यात झाला नाही तर येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला सर्वसामान्यपणे बाहेर फिरताना मास्कची गरज फारशी पडणार नाही असं मला वाटतं. सर, मास्कची गरज पडणार नाही असं तुम्हाला वाटतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. मास्क वापरायला लागू नये अशी सगळ्यांची इच्छा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे आपण त्या टप्प्यापर्यंत लवकरच पोहोचू अशीच सगळ्यांची आशा आहे. आपण वेळात वेळ काढून आलात आणि ही मुलाखत दिलीत त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला पुन्हा कधीही ऐकता येणार आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, सहभाग डॉक्टर प्रदीप आवटे, समन्वय अपूर्वा बेडेकर आणि सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.